कुठल्या केंद्रावर आहे? दादा काही ठिकाणी तुम्ही भेटी देखील दिल्या, काय नेमकं चित्र दिसतंय मतदारांमध्ये, कसा उत्साह असतो? उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा किंवा उन्हाळ्यामुळे म्हणा प्रचंड संख्येनं सकाळ सकाळी लोकांनी मतदान केले. आपण सुद्धा उत्साह पाहत असाल. जवळजवळ 150च्या वर मतदान झालेलं आहे. तर लोकांनी मतदानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे. यावेळी मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे आणि त्या करत असताना कोल्हापूरचा प्रतिनिधी त्यांच्यावर पाठवणे या भावनेनं उत्स्फूर्तपणानं मतदान होते. हे तर माझं गाव आहे. माझ्या गावामध्ये तर अतिशय ताकदीनं मतदान होणार आहे आणि मतदानाची आकडेवारी टक्केवारी वाढणार आहे आणि बाहेर गावात सुद्धा माणसं आता मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि मतदानाची टक्केवारी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्त राहील, माझ्या मतदारसंघामध्ये जास्त राहील. एकूणच कोल्हापूर आणि राज्यामध्ये महायुतीला कशा पद्धतीने प्रतिसाद, काय विजयाचा विश्वास वाटतो? महायुती अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. मोदीजींनी केलेलं 10 वर्षातलं काम, विशेषतः मागच्या 5 वर्षामधलं काम, त्याचबरोबर विकासात्मक असं राज्य सरकारनं वेगवान अशा निर्णय घेतले आणि मी सुद्धा खासदार म्हणून 5 वर्षामध्ये काम केलं. या महायुतीचे पालकमंत्री मुश्रीफ साहेब असतील, राज्यसभेचे खासदार मुन्ना माडिक साहेब असतील, माजी आमदार अंमल माडिक साहेब असतील, नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेब असतील, आमदार आंबेडकर, आमदार राजेश पाटील, या सगळ्यांच्या माध्यमातून प्रचंड असं विकासाचं काम झालं आणि केंद्र सरकारने राज्य सरकारनं भरभरून निधी कोल्हापूरला दिला. त्यामुळं विकासाला मतदान पडणार ही 100% माझी खात्री आहे. दुसऱ्या बाजूला फक्त भावनिक करण्याचा प्रयत्न झाला, पण ती भावनिकता काय आता शेवटच्या दिवशी टिकून राहिलेली नाही. लोक विकासाच्या बाजूने उभा आहेत हे चित्र माझ्या मतदारसंघामध्ये दिसते.